तर मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेत 1 वाजलेत आणि जस्ट व्हिडिओ एडिट करून झाला आहे आणि बाकीची थोडीशी कामं बाकी आहेत. जसं की मगाशी मी तुम्हाला बोललो होतो की थोडं स्क्रिप्ट रायटिंगचं चालू होतं आणि थोडं त्याचं स्टोरी बोर्ड बनवायचं आहे. तर ही सगळीच कामं जरा बाकी आहेत, तर हळूहळू ती करतो आहे. एडिट झालं आहे, 12-12.5 मिनटाचा एक व्हिडिओ झाला आहे. बघूया आता कसा वाटतो आहे, कारण खूप दिवसाने करतो आहे आणि माहीत नाही कसा दिसेल व्हिडिओ, काय वाटेल. तर बघा, कळवा. खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड केला आहे, कदाचित मोठा वाटेल किंवा तुम्हाला काही गोष्टी कदाचित कळणार नाहीत, कारण तुम्हाला सवय नाही आहे ना, मला सवय. हळूहळू होईल सवय. आठवडा जाईल, 7-8 व्हिडिओ जातील, 10 व्हिडिओ जातील, 15 व्हिडिओ, माहीत नाही किती व्हिडिओ. पण त्यात तुम्हाला मी काय असं थोडंसं कळेल तुम्हाला, तर हळूहळू कळेल. आणि बोर झाला असेल तो व्हिडिओ बघताना तर माफ करा. मी माझे प्रयत्न नेहमीच करेन की चांगलं वाटावं, इंटरेस्टिंग वाटावं, तुम्हाला बघायला आवडेल असं काही. तर येस, बघूयात आपलं पुढचं काम आपण चालू करूया. आता रात्रभर, आता 1 वाजले, बघू 1-2-3 झोपून परत सकाळी 11 वाजता व्हिडिओ अपलोड होणार आहे. बाकी काय, बोलूच निवांत एकदम. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. सकाळचे आता दुपारचे वाजले 2 आणि काल रात्री खूपच लेट झाला झोपायला. ऑलमोस्ट 4-5 वाजले आणि कॅमेरा पण चार्जिंग झालेला. तर बोललो की ठीक आहे, आता सकाळी करू लवकर रुटीन, मस्त व्हिडिओ वगैरे करूया. पण फार लेट झाला आणि आज दिवसभरात आहेत आपल्याला 1-2 कामं आहेत, ती पटापट करूया. आणि आज जायचं आहे ओमकार गोळेच्या आईचा बड्डे 50वा, तर आपल्याला तिकडे जायचं आहे. तर आता कुठलीही वेळ न घालवता आपण चला पटापट हालूया आता. बाय. तर नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत संध्याकाळचे 6:57 आणि आम्ही चाललो आहे पनवेलला, कारण की ओमकारच्या आईचा बड्डे. तर आम्ही आता तिथे जाणार, छान मजा करणार. आताच आम्ही एक 2,500ची साडी घेतली टाकींसाठी. असं काय हे सांगायचं नव्हतं. अच्छा, तर आज दो भाई दोनों तबाही, एकदम ब्लॅक शर्ट मॅचिंग पॅन्ट, दो भाई दोनों तबाही. तर आज मित्रांनो आपल्या बरोबर आहे अंजली आणि आयुष. तर आपण सगळ्यात आई तू पण हे हॅलो कर चल. आज अंजलीची मान गेली. काय लावलं अंजली मानेला, काय बोलतात फाळके त्याला? दुःख दबाव पट्टी. काय? दुःख दबाव पट्टी. मग ते आपण हृदयाला लावू शकतो, छातीला लावू, माझ्या 4-5 पट्ट्या लावतो हा, आणि त्याच्यावर औषध म्हणून 2 झाकणं टाकतो. अंजली एक किस्सा सांगते, कॉपीराइट आहे या गाण्यावर. काय मोठ्याने बोल एकदम. ते गाणं आहे ना कोणतं? तर एक गाणं आहे, तर ती असं सांगते की प्यार तेरा सच्चा, बाकी रिश्ते हे दिखावे के. भावाचं गाणं आहे ना. हा, हे भावाचं गाणं. हा, मी टाकलेलं ते बबडी रडायलाच लागलं. दीदी आतले किस्से उघडायचे नसतात दीदी. फोन करून रडायला लागला दीदी. आता कळलं ना, एक गाणं टाकायचं आपलं काम असलं की लगेच काढून घ्यायचं. डेंजर दीदी, डेंजर. कर, थोडं सॉफ्टली बोलते, खूप असं तुझ्या मनात नसेल पण ते वाटलं, थोडं ॲरोगेंटली वाटलं. थोडं काय ॲरोगेंटली वाटलं? तुझी स्टोरी टाकली, कमबॅक केलाय तू, आणि लाईक करा, कमेंट करा. नाही, त्याच्या आधीच बोल ना. काय झोपून बोललास ते? मी तेच बोलते, नॉर्मली जे व्हिडिओ कदाचित तिला असं वाटतं की तू होपलेसली म्हणजे तूच होप्स नाही झाले त्या गोष्टीला. हा ठीक आहे बघा, काय बोलतो. हा ठीक आहे बघा, म्हणजे जमलं तर बघा. आणि काय असेल पण ते तू थोडं ॲरोगेंटली वाटते की म्हणजे बघा आता मी टाकलंय, आता तुम्ही बघा, असं वाटतंय. काय नेते. ठीक आहे, मी आता प्रयत्न करीन. काठीने व्हिडिओ कॉल केला का? एकदम छान व्यवस्थित इथे पोहोचलोय बोलायचं.
तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये. आणि आपला व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आवडेल याचा नवीन नवीन व्हिडिओ मी टाकेन. आणि एकदम जबरदस्त व्हिडिओ अशा मी टाकायचा प्रयत्न करतोय, तर तुम्ही त्या नक्की बघा. आणि एकदम म्हणजे ना कुठे आहे काठी, कुठे आता बघायचं तर मंत्रालय मस्करीचा भाग. पण काय आता काय बोलू. किती वाजले भाई? आहे 9 वाजले तरी आम्ही अजून पोहोचलो नाहीये. घरातनं 6-6:30 वाजता निघालोय आणि आम्ही अजून पण ट्रॅव्हल करतोय, कारण पनवेलला पोहोचायला आम्हाला फार वेळ लागतोय. कारण घाटकोपरला ट्रॅफिक होतं, मानकुर्दला ट्रॅफिक होतं, वाशीच्या टोल नाक्यापर्यंत ट्रॅफिक होतं. बापरे बाप ट्रॅफिक. मला वाटतं आता डायरेक्ट आम्ही ताटरा जाऊन बसणार आहे. काकीने हॅपी बर्थडे जेवल्यानंतरच करू, हात धुताना. काय बाकी काय बड्डे बिड्डे होता काय? हॅपी बर्थडे. आता आम्ही ट्रेनच्या जुन्या डब्यात चाललोय. पहिला 202 किती कॅपॅसिटी? चल 500. सेकंड फ्लोअर आहे. 202 बोलला ना, म्हणजे सेकंड फ्लोअर. कसं वाटतं दीदी व्हिडिओ? दीदी मानेला काहीतरी कागद लागलाय. कसं वाटतंय पनवेलला येऊन? याच्यासाठी झालेली ना, मान दुखते तरी. मला आमच्या शुभम दादाने एक वाक्य सांगितलेलं, जेवताना फोन आणि कॅमेरा वापरायचा. बरोबर ना दादा? रात्रीचे वाजलेत 11:15 आणि माझ्याकडे आणि माझ्याकडे कंटेंट काहीच नाही आहे शूट केलेला. मला माहीत नाही आता, माझ्याकडे कंटेंट पण काय नाही आहे, शूट पण ॲज सच काही केलं नाही आहे, एडिट पण काही केलं नाही आहे. उद्याचा व्लॉग कसा येणार आहे, काय येणार आहे, काहीच माहिती नाही आहे. पण येस मित्रांनो, हेच ते चॅलेंज आहे जे आपल्याला पार पाडायचं आहे. आता कोणाला तरी पिन मारली पाहिजे, काहीतरी उलटं पालटं केलं पाहिजे, जेणेकरून मला तुम्हाला आपल्या सगळ्यांना काही ना काही कंटेंट मिळेल, बघायला मिळेल. तर आता बघूया आता कसं वाटतं मम्मीचा बड्डे करून 50वा. वाव छान वाटतं, मस्त वाटतं, खूप छान झालं. हां पहिल्यांदा आमच्या घरात काहीतरी कार्यक्रम झाला. हां पहिल्यांदा कार्यक्रम झाला. तू जन्मला तेव्हा काय केलं नाही का? मी बघायला नव्हतो ना, असं साक्षी का आठवत नाही तेव्हा. अच्छा आठवत नाही. हां मग ठीक आहे. छान सुंदर असा कार्यक्रम झाला ओमकार, धन्यवाद आम्हाला बोलवल्याबद्दल. असंच मम्मीचा आता पुढचा 51वा बड्डे कर, तेव्हा पण परत एकदा बोलू. नक्की नक्की. बिर्याणी छान होती, ज्याच्यासाठी आलेलो ते साध्य झालं. बिर्याणी खाल्ली. केक पण छान होता, बिर्याणी आता आम्ही इथून निघालोय आणि उद्याचं एक शूट होतं, पण ते मे बी कॅन्सल झालंय. कॅन्सल झालंय कारण शूट करणारा डोळं उडत नाही जाते, असे झाले. मग परत सीधे मूत लाव डायरेक्ट. तुला ते मजा काय माहिती आहे? आता तू जाशील घरी जाऊन झोपशील, मला काय करायचं? एडिट करायचं का? कारण तुला उद्या 11 वाजता व्हिडिओ येणार मी काळी झाले यार. आणि मला बोलते स्वतः काही झालं, मला बोलते काय झालंय टॅन झालो मी. टॅन काली तू झालीये खरं तर. बबडीचा बर्थडे होता आणि ना तेव्हा ठरवलेलं ह्याला जूलाच करायचा होता. तर आता तिकडे कुठे केक घेणार ना, कधी लहान होता? हा लहान होते खूप. तर आहे ना आम्ही केक वगैरे घेतला इथून आणि रिक्षाच्या डिक्कीत ठेवला केक. आणि अंजली गालावरचा हात काढ. हा बोल. रिक्षाच्या डिक्कीत ठेवला केक. असं घे ना, असं काय. हा तर आहे ना सीन काय झाला, उतरलो सगळं आणि ते इस्कॉनला आधी हरे राम हरे कृष्णाचं मंदिर असं बोलायचे. तर आम्ही तिकडे पाया पडायला गेलो, पाया वगैरे पडलो आणि नंतर कळलं की केक रिक्षाच्या डिक्कीत राहिला. जे बबडी रडला, एवढा रडला. शेवटी घरी आलो आणि मामाने केक आणला तेव्हा तो शांत बसला. म्हणजे एवढा सीन क्रिएट केलेला ना त्यांनी, बाप रे. आणि केक आम्ही जूला गेलोच नाही. पण तो हरवला कुठे? लालबागला. मग जूचा किस्सा का सांगते? मला वाटलं तू हरवल्याचा किस्सा सांगणार आहे म्हणून मी कॅमेरा उघडला. तर जूचा डिक्कीत, आणि रिक्षाला डिक्की असते का? त्याला डिक्की बोलतात. सो मित्रांनो, फायनली पोचलोय. वाजलेत 2:15 आणि आता चाललोय घरी.
आता जाऊन एडिट करायचं आहे आणि त्यानंतर अपलोड करायचं आहे सकाळी 11 वाजता. थंबनेल एडिट करायचं आहे. तर आता बघूया कसा काय कॉन्टेंट निघतो आहे, कशा काय गोष्टी होतात. तोपर्यंत भेटू आणि बघत राहा. पुढचा दिवस बघूया कसा काय जातो आहे ते. तोपर्यंत भेटू आणि थोडासा ऑडिओ इश्यू होता तो सॉल्व करू आणि बघू आता. बाकी काय, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुझ्या घरातली एक अशी भुताटकी गोष्ट काय घडली असेल तर मला सांग. नाही घरात नाही. अगं बाबडी जलमला ना. थँक्यू.